या निमित्तानं एक बातमी पुढची आहे, ती सुद्धा एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याशीच निगडीत आहे। शिंदे दिल्लीत पोहोचले, तिथं त्यांनी खासदारांच्या बरोबर बैठक घेतली आणि लगोलग त्यांनी उदय सामंत यांना फोन केला। उदय सामंत हे महाराष्ट्रातले उद्योग मंत्री आहेत, त्यांना तातडीनं दिल्लीत या असे आदेश एकनाथ शिंदेंकडून देण्यात आले आहेत आणि म्हणूनच उदय सामंत सुद्धा महाराष्ट्रातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्येच सोडून नवी दिल्लीला रवाना झाल्याची बातमी आहे। उदय सामंत नवी दिल्लीमध्ये जाऊन काय करणार आणि एकनाथ शिंदे खासदारांना जे सांगतायत त्यातून नक्की काय समजून घ्यायचंय याबद्दल आम्हाला लवकरच आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून माहिती गोळा करायची आहे। त्या निमित्तानं ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्या जातील। आमच्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे जोडल्या। ज्योत्स्ना, पटकन मिनिटभरामध्ये सांगा की आधी उदय सामंतांना इतक्या तडकाफडकी दिल्लीला बोलवलं का? अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की कालच जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीकडे रवाना झाले आणि त्यांची एक दिवसाचा हा दौरा होता। असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीमध्येच राहिले आणि त्यानंतर आज तडकाफडकी त्यांनी कॅबिनेट मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे सर्वात विश्वासू त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी उदय सामंत यांना तडकाफडकी जे आहे ते दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेलं होतं। आजच जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल 1.5 तासांची एक त्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिल्लीतल्या खासदारांसोबत जी आहे ती बैठक केली। त्यानंतर किरण रिजिजू यांच्यासोबत सुद्धा खासदारांची बैठक जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आज उदय सामंत पटकन आपल्याला विचारतो, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे। एकनाथ शिंदे यांनी खासदारांना थेट सांगितलंय की ते दिल्लीत बसलेत, याचा अर्थ ते त्यांच्या नजरेतून सुटलेले नाहीयेत। खासदारांना हे सांगण्याची वेळ का आली असावी? अगदी बरोबर आहे, कारण आपण बघतोय की संसदेमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी नेमकी शिवसेनेची किंवा एकूणच महायुतीची अर्थसंकल्पाविषयी असलेली भूमिका कशी प्रकर्षाने मांडावी याबाबतचे धडे जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांना त्यांच्या खासदारांना द्यावे लागत आहेत आणि शिवसेनेचं एक वेगळं अस्तित्व तिथे निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी जास्तीत जास्त जे आहे ते प्रकर्षाने त्यांचे मुद्दे मांडले पाहिजेत। इतकंच नव्हे तर आपण हे पण बघतोय की सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेनेचा पक्ष कोणाचा याबाबत सुद्धा जी आहे ती आता काही दिवसांमध्ये सुनावणी सुरू होईल आणि याबाबत सुद्धा आता खासदारांनी सुद्धा, कारण महायुतीचं ज्यावेळेस एकत्र समन्वय साधायची वेळ येते त्यावेळेस अनेक खासदार जे आहेत ते पहिल्यांदा खासदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका मांडताना त्यांची थोडी तारांबळ होते आणि अशी होऊ नये, प्रकर्षाने शिवसेनेची आणि त्यांच्या हिंदुत्वाची भूमिका मांडता यावी यासाठीचे धडे जे आहेत ते देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले आणि त्यांनी त्यांच्या खासदारांना वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बातमी संपवायची आहे, त्याबद्दल आपले आभार। आपण माहिती दिली त्यासाठी।